वास्तुश आहात? हो. बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं की मॅडम तुम्ही वास्तुशास्त्र तज्ञ आहात, मग तुम्ही बोरचं कसं काही बघता? आता शेवटी शास्त्र आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट आता आध्यात्मिक लेवलवरती आपण असल्यामुळे हे जे पंचमहाभूत जे आहेत जल आकाश असं मी मगाशी बोलले, आपण काय करतो त्यांना साक्षी मानून त्यांना आपण आवाहन करतो. त्यासाठी आपण काय करतो, आदल्या दिवशी मी आता तुमचं दोघांचं नाव घेतलं होतं की त्यांच्या प्लॉटवरती आपल्याला बोरचं पॉईंट द्यायचं आहे. त्यांच्यासाठी आपल्याला प्रार्थना करावी लागते आणि त्या प्लॉटला आपल्याला शरण जावं लागतं, त्यांना विनंती करावी लागते, जे पण अगोदर पण त्यांना माफी मागावी लागते. आम्ही तुमच्या प्लॉटवरती बाबा त्या बोरचं असं असं पॉईंट घेणार आहे तर आम्हाला मदत करा, आम्हाला सहकार्य करा. अशा पद्धतीने आपल्याला विनंती करावी लागते, प्रार्थना करावी लागते आणि त्यांना आवाहन करून त्यांना साक्षी मारून आपल्याला तो पॉईंट द्यावा लागतो. आता माझ्या पद्धतीने मी पॉईंट जेव्हा बघते बोरचा तेव्हा मी कंपासने सुद्धा बघते, दुसरी गोष्ट नारळाने सुद्धा बघते, तिसरी गोष्ट माझ्याकडे रुद्राक्ष जो आहे रुद्राक्ष डावजीने सुद्धा बघते आणि प्लस यांना आवाहन करून आध्यात्मिक 4-5 पद्धतीने आपण खात्री केल्यानंतर आपण तो बोरचा पॉईंट देतो की जेणेकरून पॉईंट 100% लागलंच पाहिजे पाणी. कारण की या शेतकऱ्यांची पण आज मेहनत आहे. आज आपण बोरला खर्च करतो, आज साध्या गोष्टी नाही आहेत आणि पाणी लागलं, पाणी म्हणजे शेवटी आज जीवन आहे. पाणी आहे तर सगळे शेतकऱ्यांचं धनधान्य त्याच्यावरती आज पिकतं.